नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टडीज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज चव्हाण तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. आज आपण या लेक्चरमध्ये कंबाईनचा जो काही पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम आहे किंवा ग्रुप बीचा पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम आहे याच्याबद्दल आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी हा व्हिडिओ जो कोण सुरुवातीला बघत आहेत त्यांनी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टडीज एमपीएससी यूपीएससी चॅनलला सबस्क्राईब करून अर्थशास्त्र व इतर विविध विषयातली जी विविध लेक्चर्स आहेत ती सुद्धा तुम्ही बघू शकता. तर ठीक आहे, आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. तर लक्षात ठेवा, एमपीएससी कमिशन ज्या वेगवेगळ्या परीक्षा घेत असतं त्यातली महत्त्वाची जी परीक्षा असेल ती म्हणजे कंबाईनची परीक्षा. तर कंबाईनची परीक्षा प्रामुख्याने पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा या दोन टप्प्यात होत असते. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पूर्व परीक्षेशी रिलेटेड जे काही सिलेबसशी रिलेटेड जो काही मुद्दा आहे अभ्यासक्रम विश्लेषण याच्या संदर्भात आपण विचार करणार आहोत. तत्पूर्वी जी काही एमपीएससीची कंबाईनची पूर्व परीक्षा होते ही प्रामुख्याने 3 पदांसाठी होते. 3 पद म्हणजे कुठले असेल? पहिलं असेल पीएसआय, दुसरं असेल एसटीआय आणि तिसरं असेल एएसओ. तर ह्या 3 पूर्व पदांसाठी जी काही पूर्व परीक्षा असेल ती एकत्रितपणे होते किंवा एकत्रित किंवा कंबाईन म्हणजे संयुक्तपणे होते, त्यामुळे त्याला असं म्हणतात की कंबाईनची पूर्व परीक्षा. तर ही पूर्व परीक्षा जी काही होत असते त्याच्यामध्ये जवळपास ही 100 गुणांसाठी होत असते आणि याच्यामध्ये जवळपास 100 क्वेश्चन येत असतात. तर ठीक आहे, ही पूर्व परीक्षा एकत्रितपणे झाल्यानंतर ज्या वेगवेगळ्या पदांची जी काही मुख्य परीक्षा आहे ती मात्र वेगळी होते, फक्त पूर्व परीक्षाच एकत्रितपणे होत असते. तर ह्या कंबाईनच्या पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रमाचं विश्लेषण या लेक्चरमध्ये आपण सखोलपणे बघणार आहोत. म्हणजे हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला वेगळं कुठलं विश्लेषण बघण्याची गरज लागणार नाही याची खात्री मी देतो. तर ठीक आहे, आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. तर बघा, इथं आयोगाचे जे काही सिलेबस आहे त्याचं एक प्रिंट मी इथं दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये दिलंय की जवळपास 100 गुणांची पूर्व परीक्षा होईल आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे जे काही विषय असतील म्हणजे अर्थशास्त्र, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र असे विविध विषय जे असतील त्याच्यावरती प्रश्न येतील. याच्यामध्ये दिलं बघा, एकूण प्रश्न संख्या 100 असेल, एकूण गुण 100 असतील, दर्जा स्टँडर्ड जो असेल ते पदवीचा असेल, म्हणजे ग्रॅज्युएशनचा असेल. प्रश्न हे प्रामुख्याने मराठी आणि इंग्लिश या दोन्हीही भाषेत असतील. परीक्षेचा जो काही कालावधी असेल म्हणजे पेपर किती वेळात होईल, जवळपास 1 तासात होईल. आणि जो पूर्व परीक्षेचा जो पेपर असेल हा प्रामुख्याने ऑब्जेक्टिव्ह टाईप असेल, म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह तुम्हाला कुठेही लावं लागणार नसेल. एका प्रश्नाला एकूण असे 4 पर्याय असतील तर चारापैकी एक पर्याय तुम्हाला जो योग्य आहे त्याला राऊंड करायचा किंवा त्याला गोल करायचा आहे. तर असे एकंदरीतपणे पूर्व परीक्षा होईल. तर याच्यामध्ये या पूर्व परीक्षेमध्ये जे काही एकूण विविध विषय आहेत तर विविध विषयांचा जो काय वेगवेगळा अभ्यासक्रम आहे याचं आपण सखोलपणे विश्लेषण करणार आहोत. तर ठीक आहे, आपण एकेका मुद्द्यावरती डिटेल्सपणे बोलू. तर बघा, जे सुरुवातीला आपण बघू की पूर्व परीक्षेसाठी एकूण जे काही 7 वेगवेगळे विषय आहेत. म्हणजे बघा, चालू घडामोडीशी रिलेटेड असेल, नागरिकशास्त्र म्हणजे पॉलिटीशी रिलेटेड असेल, इतिहासाशी रिलेटेड असेल, पुढचा जो काही मुद्दा आहे तो भूगोलाशी रिलेटेड असेल, त्याच्यानंतरचा असेल अर्थव्यवस्था, त्याच्यानंतर की सामान्य विज्ञान किंवा जनरल सायन्स आणि त्याच्यानंतर असेल की मॅथ्स आणि रिझनिंग याच्याशी रिलेटेड. आता बघा, हा अभ्यासक्रम जर आम्ही बघितला तर आम्हाला एकदम छोटा किंवा थोडक्यात दिसतो. मात्र एमपीएससीचा आवाका हा खूप मोठा आहे. त्यासाठी आम्हाला हा अभ्यासक्रम जो असेल तो अगदी व्यवस्थितपणे किंवा सविस्तरपणे समजून घ्यावा लागेल. तर सुरुवातीला आपण बघू की एकूण जे काही 100 प्रश्न येतात तर 100 प्रश्नांच्या पैकी ह्या विविध विषयांवरती कोणत्या विषयावरती एकूण किती प्रश्न येतात. तर बघा, अलीकडच्या आयोगांच्या प्रश्नपत्रिकांचा जर आपण आढावा घेतला तर आम्हाला एक बेसिक क्लिअर लक्षात येऊन जाईल की जवळपास चालू घडामोडी म्हणजे नागरिकशास्त्र किंवा पॉलिटीशी रिलेटेड पॉलिटी जर सोडला तर जवळपास सर्व विषयांच्यावरती जवळपास 15 प्रश्न येतात. म्हणजे बघा, प्रत्येक विषयाला जर आपण 15-15चं जर काउंटिंग केलं आणि पॉलिटीला जर फक्त 10 जर काउंट केलं तर जवळपास 100 क्वेश्चन होतात. आणि हाच जो काही स्टँडर्ड आहे तो अलीकडच्या 3-4 वर्षापासून एमपीएससी कमिशनचा आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, जवळपास म्हणजे पॉलिटी वगळता जवळपास सर्व विषयाला सारखं वेटेज आहे. म्हणजे आम्हाला अभ्यास करत असताना एखाद्या विषयाकडे जास्त लक्ष दिलं आणि दुसऱ्या विषयाकडे जर दुर्लक्ष दिलं तर आम्हाला आमच्या परीक्षेमध्ये त्याचं नुकसान किंवा तोटा होऊ शकतो. त्यामुळे लक्षात ठेवा, अभ्यास करत असताना ह्या विविध विषयांचा आपल्याला अभ्यास सारखा करायचा किंवा समान करायचा किंवा व्यवस्थित करायचा आहे. तर आपण ठीक आहे, प्रत्येक जो काही विषय तो डिटेल्सपणे बघू की नेमकं आम्हाला अभ्यास काय करायचा आहे आणि त्या अभ्यासक्रमात नेमकं असतं काय. तर पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा असेल की चालू घडामोडी. चालू घडामोडीमध्ये बघा, लक्षात ठेवा, जग असेल, भारत असेल, महाराष्ट्र ह्या तिन्ही लेवलच्या चालू घडामोडी आम्हाला लक्षात ठेवायच्यात. आता प्रश्न असा पडतो की सर, जगभरातल्या, भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या जर चालू घडामोडी लक्षात ठेवायचं म्हटलं तर आम्हाला इतर विषयांच्याकडे काय बघायलाच नको. तर तसं नाही. याच्यासाठी काय करायचं, आयोगाचे जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याच्यामध्ये चालू घडामोडीचे जे काही प्रश्न आहेत ते तुम्हाला जर बघितले तर आयोगाचा जो चालू घडामोडीवरती प्रश्न विचारण्याचा जो दृष्टिकोन आहे तो तुम्हाला क्लिअरली समजेल. म्हणजे त्याच्यामध्ये लक्षात ठेवा, बघा, आम्ही रोजचं जर वर्तमानपत्र जर घेतलं त्याच्यामध्ये खूप साऱ्या न्यूज असतात. म्हणजे कुठं कुठं अत्याचार झाला, कुठं ऍक्सिडेंट झाले, कुठं चोरी झाली. तर असल्या जे काही गोष्टी आहेत ते एमपीएससी कमिशन आजपर्यंत कधीही परीक्षेत विचारलेलं नाही आणि भविष्यात पण विचारणार नाही. मग प्रश्न असा पडतो की एमपीएससी कमिशन कोणत्या गोष्टी विचारतात. अशा गोष्टी विचारतात
की ज्या भविष्यातल्या अधिकाराच्या दृष्टीनं किंवा देशातला एक सजग नागरिक म्हणून तुम्हाला माहिती पाहिजेत, अशाच गोष्टी विचारतात. म्हणजे आंतरराष्ट्रीय लेव्हलवरचं राजकारण असेल, भारतातलं राजकारण असेल, राजकारणामध्ये नेत्यांचे जे काही घोटाळे झालेत ते नाही, तर महत्त्वाच्या निवडणुका असतील, वेगवेगळे आमच्या राज्यघटनेत जी काही महत्त्वाची पद आहेत, त्याच्या संदर्भातल्या जे काही अपडेट्स आहेत ते असेल, क्रीडा क्षेत्रातल्या महत्त्वाच्या घडामोडी असतील, सांस्कृतिक क्षेत्रातले जे काही महत्त्वाचे अपडेट्स होतात, महत्त्वाचे पुरस्कार असतात, त्याच्याबरोबर जे काही इतर जे काही महत्त्वाच्या घडामोडी असतील, उदाहरणार्थ आता सध्या कोरोनाची अवस्था आहे, तर अशा विविध जे काही अधिकारीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असतात किंवा भविष्यात तुम्ही अधिकारी झाल्यावरती तुम्हाला ज्या समस्या सॉल्व्ह करायच्या आहेत, त्याच्याशी रिलेटेड जे काही प्रश्न असतात, ते एमपीएससी कमिशन तुम्हाला चालू घडामोडी याच्या अंतर्गत विचारत असतं. त्यामुळे तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू घ्यावा लागेल प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधनं आणि त्याचा ओव्हरव्ह्यू घेऊन तुम्हाला चालू घडामोडीचा अभ्यास करावा लागेल आणि याच्यावरती जवळपास 15 प्रश्न विचारतात, डायरेक्ट विचारतात बरं का, डायरेक्ट 15 प्रश्न विचारतात आणि इनडायरेक्ट जवळपास 20 ते 25 प्रश्नापर्यंत जाऊ शकतं. आता तुम्ही म्हणाल की इनडायरेक्ट कसं? बघा, आता जिओग्राफी इथं आपल्याला अभ्यासाला मुद्दा ठेवला, तर जिओग्राफीशी रिलेटेड आता सध्या निसर्ग नावाचं चक्रीवादळ आलंय, तर ते वादळाशी रिलेटेड जिओग्राफीतनं करंट विचारतील किंवा इकॉनॉमीशी रिलेटेड अलीकडे प्रामुख्यानं जे विविध अर्थव्यवस्थेमध्ये जे काही घटना होतात त्या सुद्धा करंटला बेस करून त्या विचारतात. सायन्समध्ये एखादा शोध लागला तो सुद्धा तुम्हाला ते करंटमधनं विचारतात. पॉलिटीच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं, अलीकडे एखादी घटना दुरुस्ती झाली तर ती सुद्धा तुम्हाला करंटमध्ये विचारतात. म्हणजे एवढं तुमच्या लक्षात आलं बघा की करंट वरती प्युअरली करंट वरती जवळपास 15 प्रश्न मिनिमम असणार आहेत. त्याच्याबरोबर इनडायरेक्ट 5 ते 10 प्रश्न सुद्धा तुम्हाला करंट वरती येतील. म्हणजे जर बोलायचं म्हटलं तर एमपीएससीचा अभ्यास करत असताना करंट मुद्दा खूप महत्वाचा आहे. जवळपास 1/4 हा पेपर करंट वरती असतो. म्हणजे लक्षात ठेवा, जर एखादा विद्यार्थी करंटचा जर व्यवस्थित अभ्यास करत नसेल तर त्याला यश मिळणं थोडंसं अवघड जाईल किंवा जड जाईल, कारण की खूप सारा प्रश्न हे करंटच्या बेसवरती असतात. त्यामुळे चालू घडामोडी हा पहिला आणि महत्वाचा मुद्दा की जो तुम्हाला व्यवस्थितपणे अभ्यास करावा लागेल. दुसरा महत्वाचा मुद्दा असेल तो म्हणजे नागरिक शास्त्र, म्हणजे पॉलिटिक्स रिलेटेड असेल, म्हणजे भारतीय राज्यघटना काय असेल याच्याशी रिलेटेड बेसिक ज्या फॅक्ट्स असतील ते तुम्हाला विचारतात. म्हणजे बघा, 1 ते 395 कलम राज्यघटनेत आहेत, मूळ कलम आणि घटना दुरुस्ती झाल्यानंतर बरीचशी कलम वाढलेली आहेत. आता प्रश्न असा पडतो, बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये प्रश्न असतो की सर्वच्या सर्व आम्हाला कलम पाठ करायचे आहेत का? लक्षात ठेवा, तुम्ही जर पाठ करायला लागला पहिल्यापासून 395 पर्यंत तर तुम्ही 100% विसरणार, कारण मानवी प्रवृत्ती आहे विसरणं. मग आम्हाला काय केलं पाहिजे, तर राज्यघटनेतील जी काही विविध कलम आहेत ही वृक्ष कलम नाहीत, तर त्या प्रत्येक कलमामध्ये आमच्या देशातल्या राज्यघटनेतला विविध गोष्टींच्या मध्ये काहीतरी अर्थ आहे, तर तो अर्थ तुम्हाला समजून घ्यावा लागेल. म्हणजे तुम्हाला फक्त कलम पाठ करायचे नाहीत, तर कलमातला जो काही मितीत अर्थ आहे तो तुम्हाला व्यवस्थित समजावा लागेल. त्याच्याबरोबर आमच्या देशामध्ये ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, या संस्थांना आमच्या राज्यघटनेमध्ये स्थान देण्यासाठी 73वी घटना दुरुस्ती करण्यात आली. तर या 73व्या घटना दुरुस्तीला जे काही महत्त्वाच्या प्रोव्हिजन्स आहेत त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला खूप सारे प्रश्न विचारतात. म्हणजे नागरिक शास्त्राचा अभ्यास करत असताना तुम्हाला राज्यघटनेबरोबर जी पंचायती राज व्यवस्था आहे आमच्या देशातली ती सुद्धा व्यवस्थित करावी लागेल. त्यासाठी तुम्हाला एक व्यवस्थितपणे सुनिश्चित अभ्यासाची निश्चिती करावी लागेल. हा दुसरा आणि महत्त्वाचा मुद्दा. तिसरा मुद्दा आहे बघा की इतिहास. आता इतिहासाच्या बद्दल बरेचसे प्रश्न, शंका, कुशंका बऱ्याच आहेत. आता इतिहासाच्या बाबतीत लक्षात ठेवा, एमपीएससी करत असताना, राज्यसेवा करत असताना आणि कंबाईन करत असताना दोन फरक लक्षात ठेवा. काही विद्यार्थी राज्यसेवेचं प्रिपरेशन करतात, काही कंबाईन्स करतात. ठीक आहे, प्रत्येकाचा प्रश्न वेगळा असू शकतो. तर राज्यसेवेचे जे कोणी प्रिपरेशन करणार आहे त्यांनी प्राचीन असेल, मध्ययुगीन असेल, आधुनिक, हा तिन्ही इतिहास जो आहे भारताचा, लक्षात ठेवा, भारताचा बोलतोय, जगाचा नाही, प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक, तर याचा डिटेल्सपणे अभ्यास करणं राज्यसेवेच्या दृष्टीने खूप आवश्यक आहे. मात्र जे विद्यार्थी फक्त कंबाईनचाच अभ्यास करतायत तर त्यांना प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासाची गरज नाही, फक्त आधुनिक इतिहासावरती त्यांना काम करावं लागेल. आणि तोही आधुनिक इतिहास काम करत असताना, म्हणजे भारताचा आधुनिक इतिहास बघत असताना त्यांना प्रामुख्याने महाराष्ट्राचा आधुनिक इतिहास आहे. म्हणजे आमच्या देशाला, म्हणजे बघा, भारताचा आधुनिक इतिहास जर बोलायचं म्हटलं तर 1857चा जो काही उठाव झाला तेव्हापासून 1947 पर्यंत भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत, किंवा असं म्हणतात की 1960ला महाराष्ट्र स्थापन झालं तोपर्यंत, या दरम्यानच्या ज्या काही महत्वाच्या घडामोडी आहेत भारतातल्या त्या माहिती पाहिजेत. आणि पेसिफिक जर बोलायचं म्हटलं तर महाराष्ट्राच्या बाबतीतल्या पण तुम्हाला माहिती पाहिजेत. त्यामुळे कंबाईनचा जर अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला आधुनिक भारताबरोबर प्रॉपर पेसिफिक तुम्हाला महाराष्ट्र टार्गेट करावं लागेल 1957 पासून 1947 पर्यंत. आता याच्यामध्ये असं नाही की फक्त 1957 ची जे काही इयर असेल तिथनं पुढच्या, तर लक्षात ठेवा 57चा जो काही उठाव होता त्याला पण काही बॅकग्राऊंड होतं. तर बॅकग्राऊंड पासून तुम्हाला देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आमचा महाराष्ट्र स्वतंत्र झाला किंवा महाराष्ट्र स्वातंत्र्य म्हणजे किंवा महाराष्ट्र वेगळं राज्य झालं, इथपर्यंतचा आढावा तुम्हाला डिटेल्सपणे माहिती पाहिजे इतिहासा विषयामध्ये. तर हा तिसरा आणि महत्वाचा मुद्दा असेल. पुढचा असेल की जॉग्राफी. जॉग्राफी बाबतीत खूप गंमत आहे बघा. जे विद्यार्थी राज्यसेवा करतात आणि कंबाईन करतात तर याच्यामध्ये पण डिवायडेशन करतायत. राज्यसेवा करतात त्यांना प्रामुख्याने जगातले जे काही महत्वाचे भौगोलिक रूप आहेत ते तुम्हाला माहिती पाहिजेत आणि त्याच्याबरोबर भारत पण माहिती पाहिजे आणि शेवटीला महाराष्ट्र.
आणि कंबाईनचे जे काही विद्यार्थी करतात तर यांना थोडंसं जगाचा आणि भारताचा थोडासा ओव्हरव्ह्यू कमी असेल, मात्र स्पेसिफिक किंवा प्रॉपर त्यांना महाराष्ट्र बघावं लागेल. म्हणजे कंबाईनच्या पेपरमध्ये जे काही एकूण 15 प्रश्न येतात, ह्या 15 प्रश्नांचं जर क्लासिफिकेशन आम्हाला 2 पार्टमध्ये करता आलं, तर जवळपास 3 ते 4 प्रश्न हे वर्ल्ड आणि इंडियावरती असतात किंवा जगाचा आणि भारताच्या भूगोलावरती 3 ते 4 प्रश्न असतात आणि उर्वरित जवळपास 10 ते 12 प्रश्न हे प्रामुख्याने केवळ आणि केवळ महाराष्ट्रावरती असतात. त्यामुळे लक्षात ठेवा, जे विद्यार्थी फक्त कंबाईन करणार आहेत त्यांनी महाराष्ट्राच्या भूगोलावरती खूप प्रॉपर लक्ष द्या आणि त्याच्याबरोबर भारत आणि जग बघत चला. तर आता मी तुम्हाला एक सुवर्णमध्ये सांगू शकतो, जे महाराष्ट्राचा म्हणजे महाराष्ट्राचा अभ्यास करत असताना कंबाईनच्या दृष्टीनं प्रामुख्याने महाराष्ट्राला फोकस करा किंवा महाराष्ट्राचा जो काही इतिहासाच्या संदर्भात जी वेगवेगळी पुस्तकं आहेत, आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू कोणकोणती पुस्तकं वाचायची असतात. तर महाराष्ट्राचे जॉग्राफीशी रिलेटेड जी काही पुस्तकं आहेत ती व्यवस्थित वाचा आणि जी काही क्रमिकची पुस्तकं आहेत अगदी 5वी पासून 12वी पर्यंत लक्षात ठेवा. बऱ्याच जणांना वाटतं क्रमिकच्या पुस्तकांच्या मध्ये विशेष काय नसतं, आतापर्यंत आम्ही वाचलेले आहेत, पण खूप सारे प्रश्न डायरेक्ट हे क्रमिकच्या पुस्तकात येत असतात. त्यामुळे तुम्ही साधारण 5वी ते 12वीची क्रमिकची पुस्तकं आणि महाराष्ट्र जर व्यवस्थित अभ्यासला तरी सुद्धा कंबाईनच्या पूर्व परीक्षेला तो इनफ आहे. तर ठीक आहे, हा पुढचा जॉग्राफीशी रिलेटेड महत्वाचा मुद्दा झाला. त्याच्यानंतर पुढचा जो महत्वाचा मुद्दा असेल तो म्हणजे इकॉनॉमी किंवा अर्थव्यवस्था. तर अर्थव्यवस्थेशी रिलेटेड जर बोलायचं म्हटलं तर ते काही मुद्दे दिले आहेत बघा. राष्ट्रीय उत्पन्न असेल, शेती असेल, उद्योग असेल, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य, शासकीय अर्थव्यवस्था, अर्थसंकल्प, लेखापरीक्षा असे बरेचसे मुद्दे आहेत. तर बघा, ह्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टडीज एमपीएससी यूपीएससी चॅनलच्या माध्यमातून मी इकॉनॉमीची लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे. त्या लेक्चर सिरीजमध्ये अगदी बेसिक पासून आपण चर्चा करतो, अगदी हायर मुद्द्यापर्यंत, अगदी बेसिक म्हणजे ज्याला काहीच माहिती नाही त्यालाही कळलं पाहिजे आणि ज्याचा अभ्यास आहे त्यालाही कळलं पाहिजे याच्या दृष्टीने अभ्यास आपण लेक्चर सिरीज सुरू केलेलं आहे. तर त्या लेक्चर सिरीजची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. त्याच्यामध्ये आपण खूप छान कव्हर केलेलं आहे आणि कव्हर करणार आहोत. तर तुम्हाला अर्थशास्त्राचा अभ्यास करायचा असताना हे जे काही बेसिक मुद्दे आहेत ते व्यवस्थितपणे करावे लागणार. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये असतं की इकॉनॉमिक्स हा विषय अवघड असतो आणि तो मी ऑप्शनलला टाकतो किंवा सगळे विषय करतो आणि शेवटीला जर वेळ मिळाला तर इकॉनॉमिक्स बघतो. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, बघा आपण जसा जे विद्यार्थी करतात तसाच बरेचसे विद्यार्थी करतात आणि जे करत नाहीत म्हणजे जे ऑप्शनलला टाकत नाहीत, जे याचाही अभ्यास करतात त्यांना पोस्ट मिळते. म्हणजे मी तुम्हाला थोडक्यात सांगेल, जर इकॉनॉमिक्सला तुम्ही जर इथं ऑप्शनलला टाकलं तर एमपीएससी कमिशन तुम्हाला ऑप्शनलला टाकेल. त्यामुळे लक्षात ठेवा, इकॉनॉमिक्सचा सुद्धा अभ्यास खूप महत्वाचा केला पाहिजे आणि हा अभ्यास करणं ही माझी जबाबदारी असेल. म्हणजे ह्या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला एवढे व्यवस्थित कव्हर करेल की जवळपास आतापर्यंत कंबाईनचे प्रश्न आले ते सगळे सॉल्व्ह केले जातील आणि भविष्यात येतात त्याच्यावरती सुद्धा आपण काम करत आहोत. तर हा इकॉनॉमिक्सच्याच बाबतीतला हा मुद्दा झाला. पुढचा महत्वाचा असेल की सामान्य विज्ञान किंवा जनरल सायन्स. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना भीती असते की सामान्य विज्ञान हा आम्हाला अवघड जातो की आमचं सायन्स बॅकग्राऊंड नाही. म्हणजे बघा, ज्या विद्यार्थ्यांचं सायन्स बॅकग्राऊंड नाही ते म्हणतात की आम्हाला सायन्स बॅकग्राऊंड नाही आणि ज्यांचं सायन्स बॅकग्राऊंड आहे ते म्हणतात ते आम्हाला सगळं येते. तर लक्षात ठेवा, हे एका संकुचित भावनेत राहतात आणि हे अति उत्साही राहतात, दोघांचं पण नुकसान होतं. तर आपल्याला असं नाही करायचं. आपल्याला हा विषय जो आहे अगदी बेसिक पासून समजून घ्यायचा आहे आणि याचा सगळ्यात उत्कृष्ट जर सोर्स असेल तो म्हणजे 5वी पासून अगदी 12वी पर्यंतची आमची टेक्स्ट बुक्स. तर याच्यातले जर व्यवस्थित जर तुम्ही केलं तर जवळपास कंबाईनचा 80% सिलेबस हा क्रमिकमधनच कव्हर होतो. 80% बोलतोय आणि उरलेले 20% असेल त्यातल्या काही करंटच्या न्यूज असतील सायन्सशी रिलेटेड आणि काही रेफरन्स पुस्तकातले असेल. तर तुम्हाला कंबाईनचा जर अभ्यास करायचा असेल तर मी रिपीट सांगतो, 5वी ते 12वीची जी काही पुस्तकं आहेत ही अगदी व्यवस्थित करा. तुमचा 80% सिलेबस याच पुस्तकातनं कव्हर होतो. त्यामुळे 5वी ते 12वी जी क्रमिकची पुस्तकं आहेत ती व्यवस्थित करा सामान्य विज्ञानासाठी. त्याच्यामधले जे काही बहुतांश प्रश्न असतील हे क्रमिक पुस्तकावर येतील. आणि शेवटचा महत्वाचा जो काही मुद्दा राहतो 7 नंबरचा तो म्हणजे मॅथ्स आणि रिझनिंग. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना वाटतं की आम्हाला मॅथ्स येतच नाही. बरेचसे म्हणतात की आमचं सायन्स बॅकग्राऊंड आम्हाला चांगलं मॅथ्स येतं. मात्र लक्षात ठेवा, इथं मॅथ्स आणि रिझनिंग येण्याला महत्व नाही. येण्याला तर महत्व आहे, बघा सॉरी, येण्याला महत्व आहे, परंतु ते तुम्हाला किती वेळामध्ये येते ना. तर एक प्रश्न तुम्ही 10 मिनिटं सोडवला काय उपयोग नाही. लक्षात ठेवा, ह्या वेगवेगळ्या विषयावरती जवळपास 100 प्रश्न आहेत आणि 100 प्रश्नांना 100च गुण आहेत. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला समान गुण आहेत. त्यामुळं तुम्हाला मॅथ्स आणि रिझनिंग येतं हे छानच आहे, उत्कृष्ट आहे, त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही. मात्र ते तुम्हाला कमीत कमी वेळेत सुटलं पाहिजे आणि यासाठी एकमेव पर्याय तो म्हणजे प्रॅक्टिस. आता प्रॅक्टिसच केलं पाहिजे. आणि लक्षात ठेवा, विविध पुस्तकं तुम्हाला मार्केटमध्ये मॅथ्स रिझनिंगसाठी मिळतात, खूप उत्कृष्ट आहेत. पण त्याच्या अगोदर तुम्ही काय करा की कंबाईनचे आतापर्यंत जे काही झालेले पुस्तक क्वेश्चन पेपर आहेत त्यातले जे काही वेगवेगळे प्रश्न तुम्हाला अवेलेबल मिळतील हे प्रश्न बघा की म्हणजे एमपीएससी कमिशनचा स्टँडर्ड काय मॅथ्स आणि रिझनिंगचे क्वेश्चन विचारत. नाहीतर आम्ही काय करतो, एकदम सोपे सोपे क्वेश्चन सोडवतो आणि आम्हाला खूप आनंद होतो की आम्हाला मॅथ्स रिझनिंग सुटते. मात्र ज्यावेळी परीक्षेला जातो त्यावेळी खूप स्टँडर्डचे प्रश्न असतात. त्यामुळे तुम्हाला जी काही तयारी करायची आहे ती स्टँडर्ड प्रश्नांची तयारी करायची आहे आणि यासाठी उत्कृष्ट सोर्स जर कुठला असेल तर एमपीएससी कमिशन आतापर्यंत जे काही वेगवेगळे क्वेश्चन पेपर झालेले आहेत त्यातले मॅथ्स आणि रिझनिंग बघा आणि त्यानुसार
वेगवेगळ्या प्रॅक्टिस करा. आता बघा, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा मॅथ्स प्लस रिझनिंग हे 2 मुद्दे येतात. बऱ्याच जणांचं मॅथ्स चांगलं असतं, काही जणांचं रिझनिंग चांगलं असतं. तर लक्षात ठेवा, अलीकडे एमपीएससी कमिशन जर पेपराचं विश्लेषण केलं तर मॅथ्स आणि रिझनिंगचं असं विश्लेषण केलेलं आहे, जवळपास एक 4 ते 5 प्रश्न हे मॅथ्सवरती येतात, म्हणजे प्युअरली गणितावरती येतात, आणि उरलेले जे काही प्रश्न असतात जवळपास 10 ते 11 प्रश्न हे रिझनिंग वरती येतात किंवा बुद्धिमत्तेवरती येतात. त्यामुळं ज्यांचा अगदी बेताच असेल त्यांनी किमान रिझनिंग, म्हणजे दोन्ही केलं तर उत्कृष्टच आहे, पण ज्यांना जमत नाही त्यांनी किमान रिझनिंग तरी केलं पाहिजे, ज्याच्यामध्ये जवळपास 70% मॅथ्स रिझनिंग, तुमचं म्हणजे मॅथ्स रिझनिंगचा जो टॉपिक आहे तो फक्त रिझनिंगवरती 70% कव्हर होतो. तर लक्षात ठेवा, सुरुवातीला दोन्ही पण करा, आणि याच्यामध्ये करत असताना आयोगाच्या ज्या काही जुन्या प्रश्नपत्रिका यांचा रेफरन्स घेऊनच करा, नाहीतर मग तुमची दिशाभूल होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे रिझनिंगवरती जरा जास्त लक्ष द्या, कारण रिझनिंगवरती खूप सारे प्रश्न येतात. तर ठीक आहे, आता आपण बघितलं की वेगवेगळे विषय जवळपास एकूण 7 विषय असतील. 7 विषयावरती कसं कसं एमपीएससी कमिशन प्रश्न विचारतं, आणि जवळपास प्रत्येक विषयावरती 15 प्रश्न आहेत, केवळ पॉलिटीवरतीच 10 असतील. तर ह्या प्रत्येक विषयाचा तुम्हाला प्रॉपरली आणि व्यवस्थितपणे अभ्यास करायचा आहे. तर ठीक आहे, आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढंच बघितलं. तर ही जी काही कंबाईनची पूर्वपरीक्षा असते यासाठी कोणती संदर्भ पुस्तकं लागतात याचं सुद्धा आपण एक वेगळं लेक्चर बनवू, की त्याच्यामध्ये नेमकी पुस्तक कोणती वाचायची, क्रमिक वाचायची, रेफरन्स वाचायची, का अजून नेमकं काय करायचं, तर ते आपण वेगळ्या लेक्चरमध्ये बघू. आजच्या लेक्चरमध्ये एवढंच बघू की अभ्यासक्रमाचं नेमकं विश्लेषण का असतं. लेक्चर जर आवडलं तर लाईक करा, नाही आवडलं तर डिसलाईक करा. मात्र डिसलाईक का केलं हे मला कमेंट बॉक्समध्ये लिहा, म्हणजे तुमच्या सगळ्या ज्या काही सूचना असतील त्या सूचनांचा अवलंब करून मला पुढचं लेक्चर अधिक चांगलं बनवता येईल. आणि तुमच्यासाठी, तुमच्यासारखे जे काही होतकरू विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा हे लेक्चर अवश्य पोहोचवा, म्हणजे त्यांना सुद्धा फायदा होऊ शकतो. म्हणजे बरेचसे विद्यार्थी असतात की अगदी ग्रामीण भागातले असतात, म्हणजे महाराष्ट्राच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर मराठवाडा असेल, विदर्भ असेल किंवा उत्तर महाराष्ट्र असेल, की ज्यांना मोठ्या मोठ्या शहरामध्ये जाऊन कोचिंग घेणं शक्य होत नाही, तर त्यांच्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे. तर तुम्ही त्यांच्यापर्यंत सुद्धा हे लेक्चर पोहोचू शकता. तर ठीक आहे, आजच्या लेक्चरमध्ये एवढंच सांगतो आणि आज मी थांबतो. धन्यवाद.